हॅलो माय डिअर स्टुडंट्स, हे आहे इलेक्ट्रिक चार्ज आणि फील्डचं 10+10 20th व्हिडिओ लेक्चर. आणि या लेक्चरमध्ये आपण बघणार आहेत इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू इनफायनाइट शीट, युनिफॉर्मली चार्ज्ड इनफायनाइट शीट. शीट म्हणजे असा एकदम प्लेन सरफेस आहे आणि तो युनिफॉर्मली चार्ज आहे. असा प्लेन सरफेस आहे, बोर्ड सारखा असा प्लेन सरफेस आहे आणि त्याच्यावरती पूर्ण काय प्लेन चार्ज आहे. प्लेन चार्ज आहे म्हणजे एक थिन शीट आहे. थिन शीट म्हणजे त्याचा चार्जचा फक्त एकच लेअर आहे. त्याच्यावरती काय चार्जचा फक्त एकच लेअर आहे. अशी शीट आहे. म्हणजे इकडून चार्ज म्हणजे ही शीट आहे, इकडून चार्ज असं नाही. एक थिन शीट आहे त्याच्यावरती चार्जची एकच लेअर आहे. ठीक आहे, अशा शीटमुळे ऍट अ डिस्टन्स आर आपण इलेक्ट्रिक फील्ड काढणार आहे. ठीक आहे, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू इनफायनाइट शीट विच इज युनिफॉर्मली चार्ज और हॅव्हिंग युनिफॉर्म चार्ज डेन्सिटी सिग्मा, युनिफॉर्म सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा. चला तर मग पहिल्यांदा आपल्याला एक शीट कन्सिडर करावी लागेल. आपण काय करू, एक शीट कन्सिडर करू. सपोज दिस इज अ शीट, युनिफॉर्मली चार्ज शीट, इनफायनाइटली लॉन्ग शीट. आता ही इनफायनाइट शीट आहे, इनफायनाइट शीट आहे ही. ठीक आहे, आता इनफायनाइट शीट आहे ही, वर पण इनफायनाइटली वाढायला लागली, खाली पण वाढायला लागली, इकडं लेफ्टला राईटला सगळीकडे काय व्हायला लागली, इनफायनाइटली वाढायला लागली. आणि कशी आहे, युनिफॉर्मली चार्ज आहे. म्हणजे याच्यावरती हे असा चार्ज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे. टोटल शीट वरती चार्ज जो आहे तो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे. चार्ज कसा आहे, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे. ठीक आहे, आता या शीट वरती आपल्याला काय करायचंय, या शीटची अगोदर ही शीट गृहीत धरली, आपण ते लिहून काढू की आपण हे एक शीट गृहीत धरली. लेट अस consider a uniformly charged infinite plane sheet having surface charge density sigma is equal to charge upon area. ठीक आहे, म्हणजे याच्यावरून काय होईल, चार्ज इज इक्वल टू सिग्मा इंटू एरिया. ठीक आहे, याच्यावरचा चार्ज. आता इनफायनाइट शीट असल्यामुळे आपला टोटल शीटचा एरिया काढता येणार नाही, पण पर्टिक्युलर एरिया जर आपण गृहीत धरला तर चार्ज पर युनिट एरिया ही क्वांटिटी आपल्याला मेजरेबल आहे. टोटल शीट वरचा चार्ज आपल्याला काढता येणार नाही, पण चार्ज पर युनिट एरिया काढता येईल. कारण ही शीट इनफायनाइट आहे. इनफायनाइट शीट वरचा चार्ज मग काय होईल, इनफायनाइट होईल. त्याच्यामुळे काय करता येतं, आपल्याला मेजरेबल क्वांटिटी आहे चार्ज पर युनिट एरिया. मग चार्जला काय म्हणता येतं, चार्ज इज इक्वल टू सरफेस चार्ज डेन्सिटी इंटू एरिया. म्हणजे पर्टिक्युलर एरियावरचा चार्ज काढता येईल आपल्याला. म्हणजे 1 मीटर स्क्वेअर वरचा 1 सिग्मा, 2 मीटर स्क्वेअर वरचा 2 सिग्मा, 3 मीटर स्क्वेअर वरचा 3 सिग्मा असा चार्ज काढता येईल आपल्याला. कळले? ओके, व्हेरी गुड. तर बघा आता काय करायचं, आता आपल्याला एक गॉशियन सरफेस गृहीत धरावं लागेल. काय गृहीत धरावं लागेल, एक गॉशियन सरफेस गृहीत धरावं लागेल. गॉशियन सरफेस गृहीत धरला, समजा एक सिलेंडर गृहीत धरला. एक गॉशियन सरफेस काय गृहीत धरला, एक सिलेंडर गृहीत धरला. काढून टाकतो मी, हा एक सिलेंडर आहे. समजा गॉशियन सरफेस काय घेतला मी, एक सिलेंडर घेतला. ठीक आहे, एक सिलेंडर घेतला. आता हे इकडं असाच काढतो. ठीक आहे, इकडं असाच येईल हा. आता इथं कट होऊन इकडे आला समजा. ठीक आहे, कट होऊन या साईडला आला सिलेंडर, म्हणजे आर पर यायला लागला, याच्या आर पर यायला लागला. ठीक आहे, हा सरफेस 1 आहे, हा सरफेस 2, प्लेन सरफेस 2, आणि हा कर्व्ड सरफेस म्हणजे 3 म्हणू आपण याला. ठीक आहे, हा कर्व्ड सरफेस असेल. काय असेल, कर्व्ड सरफेस. ओ नो, लाईट गेलेली आहे, त्याबद्दल मी आपली माफी मागतो आणि एक 5 मिनिटासाठी व्हिडिओ पॉज करतो. ओके, तर अशा प्रकारे लाईट आलेली आहे आणि माझा लंच ब्रेक झालेला आहे, म्हणजे माझं जेवण झालेलं आहे. झालं तुमचं जेवण? ओके, चला लेट्स गेट बॅक टू द पॉइंट. काय बोलत होतो आपण बोलत होतो इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज इनफायनाइट प्लेन शीट. आपण गृहीत धरली होती एक प्लेन शीट म्हणजे बोर्ड सारखी एक प्लेन शीट. इथं दाखवताना मी अशी दाखवली कारण मी 3 डायमेन्शनल व्ह्यू तुम्हाला दाखवायला लागलो, म्हणून ही शीट
अशी इन्क्लाइंड काढलेली असते. ओके ओके, समजा याच्यावरचा चार्ज पॉझिटिव्ह घेतला मी, तुम्ही निगेटिव्ह पण घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके, आता होतंय काय, एकच मिनिट हा, जस्ट मिनिट. आता गृहीत धरा की ही एक प्लेन शीट आहे. हे रेजिस्टर म्हणजे काय, एक प्लेन शीट आहे. आणि या प्लेन शीट वरती आता एकच साइड गृहीत धरा, का पेज गृहीत धरतो. ओके चला, हे एक पेज गृहीत धरा, हे पेज म्हणजे काय, एक इनफायनाइट प्लेन शीट आहे. इकडे वाढायला लागली, खाली वाढायला लागली, तुमच्याकडे वाढायला लागली, माझ्याकडे वाढायला लागली. ओके, आता ही पूर्ण शीट कशी आहे, पॉझिटिव्हली चार्ज आहे. ठीक आहे, पॉझिटिव्हली चार्ज आहे. आता या शीटची जी सरफेस चार्ज डेन्सिटी किती आहे, सिग्मा इज इक्वल टू क्यू बाय ए. म्हणजे सरफेस चार्ज डेन्सिटी किती आहे, सिग्मा विच इज इक्वल टू क्यू बाय ए. चार्ज पर युनिट एरिया इज सरफेस चार्ज डेन्सिटी. आता या शीट पासून आपल्याला ऍट अ डिस्टन्स आर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किंवा इलेक्ट्रिक फील्ड काढायची आहे. तर कशी काढणार आपण इलेक्ट्रिक फील्ड, व्यवस्थित चालू आहे व्हिडिओ, व्यवस्थित चालू आहे ना. हां ओके, मध्ये मध्ये चेक करावा लागतो, कधी कधी अचानक मोबाईलला प्रॉब्लेम होतो आणि मोबाईल मध्येच बंद पडतो आणि मी वेड्यासारखा बडबड करत राहतो. ओके चला, आता या शीट पासून ऍट अ डिस्टन्स आर आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड काढायचे. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला एक गॉसियन सरफेस गृहीत धरावं लागेल. आता शीटसाठी एखाद्या पर्टिक्युलर एरियासाठी आपण गॉसियन सरफेस गृहीत धरणार आहे, सिलेंडर. काय गृहीत धरणार आहे, सिलेंडर. ठीक आहे, मग बघा आता गॉसियन सरफेस जर सिलेंडर गृहीत धरला, आपण हा एक सिलेंडर गृहीत धरला समजा. ठीक आहे, थोडासा व्यवस्थित काढून घेऊ आपण. हा एक सिलेंडर गृहीत धरला, असंच, हा झाला सिलेंडर. ओके, हा झाला गॉसियन सरफेस. काय झाला, हा झाला गॉसियन सरफेस. सो दिस इज द गॉसियन सरफेस, सिलेंडर इज द गॉसियन सरफेस. आता होईल काय, याच्यापासून जी इलेक्ट्रिक फील्ड आहे, ती कशी जाणार आहे, ती अशी इकडे जाणार आहे, अशी जाणार आहे इकडं. ठीक आहे, अशी इकडं आणि अशी इकडे जाणार आहे. ठीक आहे, अशी इकडं, याला परपेंडिक्युलर, या सरफेसला परपेंडिक्युलर. आणि एरिया वेक्टर कसा असणार आहे, याला परपेंडिक्युलर असणार आहे. ओके, जर आपण सिलेंडर घेत धरला तर असा येईल तो, बरोबर आहे. एक मिनिट, सिलेंडरला काय गृहीत आहे, एक मिनिट, जस्ट अ मिनिट. सपोज दिस इज अ सिलेंडर, हा एक सिलेंडर आहे. असा सिलेंडर गृहीत धरला मी इथं, असं काय केला, सिलेंडर गृहीत धरला. तर काय होईल, जे फ्लक्स पास व्हायला लागले ते कसं व्हायला लागले पास, एक मिनिट, ते फ्लक्स कसं पास व्हायले, आता हे इथं शीट आहे समजा, फ्लक्स कसं पास व्हायला लागले असं, एक मिनिट, हा फ्लक्स कसं पास व्हायला लागले, असं पास व्हायला लागले असं. म्हणजे फ्लक्स कशाला कट करेल, हा जो इकडं फ्लॅट फेस आहे याला पास करून, याला कट करून जाईल आणि इकडल्या फ्लॅट फेसला कट करून जाईल. बरोबर आहे, आर गेटिंग माय पॉइंट. ओके, आणि शीट कशी आहे, मधोमध धरली आपण, शीट मधोमध धरलेली. याचं हे एंड ज्या डिस्टन्सला आहे, म्हणजे समजा शीट इथं मध्ये, इथून या पॉइंट पासून शीट कुठे आहे, इथं आहे, इथून ते इथपर्यंत डिस्टन्स किती आहे, आर आहे. आणि इथून ते इथपर्यंत डिस्टन्स ते पण आर आहे, इथून ते इथपर्यंत डिस्टन्स हे पण आर आहे. म्हणजे हे दोन एंड्स जे आहेत ते सेम डिस्टन्सवर आहे शीट पासून, म्हणजे शीट मिडल आहे आणि त्याच्यामधून आर पार जाणारा आपण एक सिलेंडर गॉसियन सरफेस गृहीत धरलेला आहे. ठीक आहे, सिलेंडरला काय धरलेलं आहे आपण, गॉसियन सरफेस गृहीत धरलेले आहे. हे हा सरफेस 1 म्हणू, हा सरफेस 2 आणि कर्व्ड सरफेस 3 म्हणू. आता हा जो कट केलेला सरफेस आहे त्यामध्ये जो सिलेंडरचा सरफेस म्हणजे थोडासा जो सर्क्युलर पार्ट आहे, सर्क्युलर डिस्कचा पार्ट आहे, त्याच्यामधून इलेक्ट्रिक फ्लक्स निघेल. ते फ्लक्स ओ आहा, पेन पडत होता, अरे बापरे, पेन घेण्याच्या नावात शर्ट खराब झालं. हो द्या, चला. बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती रहती हैं. चलो, हा इकडं बघा, ही शीट आहे, इथून मध्ये काय होतं, मध्ये आता कट केले म्हणजे सर्क्युलर डिस्क तयार झाली. त्या डिस्क म्हणून काय होईल, अशा इलेक्ट्रिक लाईनचा फोर्स अशा इकडं पास होतील आणि इकडं अशा पास होतील. बरोबर आहे, कळायला लागले का. ही समजा डिस्क आहे, माझ्या जेवणाचा डब्बा आहे, हा हे डिस्क आहे. ठीक आहे, इथून काय व्हायला लागले, हे पूर्ण डिस्क आहे. आपण सिलेंडर असा गृहीत धरलाय ना, सिलेंडर असा गृहीत धरला इकडे आणि इकडं. तर इथून काय होणार आहे, इकडं अशा इलेक्ट्रिक लाईनचा फोर्स पास होतील, इकडं अशा इलेक्ट्रिक लाईनचा फोर्स म्हणजे फ्लक्स पास होईल. बरोबर आहे. तर हा जो कर्व्ड सरफेस एरिया आहे, याचा जो कर्व्ड सरफेस एरिया आहे, याला इलेक्ट्रिक लाईन, याला फ्लक्स कसं पास होईल, याला इलेक्ट्रिक लाईनचा फोर्स पॅरलल पास होईल, म्हणजे टॅन्जेन्शियल पास होईल. बरोबर आहे, टॅन्जेन्शियल पास झाल्यामुळे कर्व्ड सरफेस एरियाला फ्लक्स इलेक्ट्रिक लाईनचा फोर्स कट करणार नाही. म्हणजे कर्व्ड सरफेस एरिया मधून फ्लक्स किती होईल, 0. फ्लक्स कुठून पास होईल, फक्त या फेस मधून आणि या फेस मधून. बरोबर आहे, म्हणजे
इथं बघा आता फिगर मध्ये हा झाला कर्व्ड सरफेस, हा झाला कर्व्ड सरफेस. ठीक आहे, या कर्व्ड सरफेस मधून हा थर्ड जो आहे ना हा आहे कर्व्ड सरफेस. असा इमॅजिन करा, हा कर्व्ड सरफेस आहे. या कर्व्ड सरफेस मधून फ्लक्स असं यायला लागले, असं यायला लागले, म्हणजे पॅरलल यायला लागले त्याला. म्हणजे कर्व्ड सरफेस असा आहे, हा असा कर्व्ड सरफेस आहे, फ्लक्स असं यायला लागले, असं यायला लागले. ठीक आहे, याला पास करणार आहे का नाही, कशाला कट करेल फक्त समजा हे फ्लॅट सरफेस आहे तर कर्व फ्लक्स यालाच कट करेल, फ्लक्स काय करेल यालाच कट करेल, याला कट करून असं आरपार जाईल. बरोबर आहे, म्हणजे फ्लक्स जे आहे ते फक्त एरिया 1 आणि एरिया 2 ला कट करून जाईल. म्हणजे फ्लक्स ड्यू पासिंग थ्रू एरिया 3 that is curved surface will be 0. Flux passing through curved surface that is area 3 will be 0. Okay. Now I think you have got the point. तुम्हाला पॉइंट कळालाय असं मला वाटायला लागले. खरं आहे का? ठीक आहे, चला नसलं कळालं तर परत एकदा व्हिडिओ रिवाइंड करा आणि परत एकदा चांगला फील घ्या आणि मग व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा. चला आता बघा, नाव कन्सिडर. आता हा जो पॉइंट आहे हे इथून इथपर्यंतचे डिस्टन्स आहे हे किती आहे, हे आहे r. आणि इथून हे इथपर्यंतचं डिस्टन्स सुद्धा किती आहे, हे सुद्धा डिस्टन्स आहे rच. म्हणजे दोन्ही सरफेसेस कसे सेंटरला, दोन्ही सरफेसेस इक्वल डिस्टन्सवर घेतली फेसेस. म्हणजे शीट कुठे, शीट ही जी आहे या सिलेंडरच्या गॉसियन सरफेसच्या सेंटरमधून पास केली आपण थोडक्यात. ठीक आहे, नाव कन्सिडर अ गॉसियन सरफेस, consider a Gaussian surface as cylinder. Consider a Gaussian surface as cylinder passing through plane sheet, passing through plane sheet. Surfaces, flat faces 1 and 2 are each at a distance of r from plane sheet. Okay, now flux आता काय करू, काय करायला लागेल आपल्याला. ठीक आहे, फ्लक्स करू. फ्लक्स आता डायरेक्ट येऊ. we observe that flux passing through curved surface area that is 3. त्याला 3 नाव दिले मी. कर्व्ड सरफेस एरिया थर्ड सरफेस मध्ये 3 is 0. The flux ठीक आहे, असं गृहीत धरू. समजा आता काय करू इथे एक स्मॉल एरिया ds गृहीत धरू. इथे काय करू, एक स्मॉल एरिया ds गृहीत धरू. हा स्मॉल एरिया ds गृहीत धरला आपण. ठीक आहे, ds. इथे काय इलेक्ट्रिक फील्ड कशी असेल, इलेक्ट्रिक फील्ड असेल अशी. ही झाली इलेक्ट्रिक फील्ड. आणि या फेसला आता हा फेस आहे, याला परपेंडिक्युलर एरिया वेक्टर कसा असेल, एरिया वेक्टर असा असेल. इलेक्ट्रिक फील्ड पण अशीच आहे, एरिया वेक्टर पण असाच आहे. ओके, म्हणजे काय होईल, इकडे ds बार पण इकडेच आहे, ही बार पण इकडेच आहे. म्हणजे इथं थीटा किती आला, थीटा आला 0 डिग्री. याच्यासाठी पण तेच असेल, इकडे फेस साठी पण तेच असेल. म्हणजे नाव consider area ds on flat face 1. Hence d phi 1 म्हणजे small flux through area 1 is equal to e bar dot ds bar which is equal to e ds cos theta which is equal to e ds cos 0 इथे घाणे सर, चांगलं अक्षर काढा जरा, चांगलं. ओके, e into d
S into 1 that is E into ds. आता हे लहान लेकरासारखं स्टेप लिहायला लागलो मी बघा E आता इथे माहिती झालं आपल्याला थीटा 0 म्हणजे cos थीटा 1 असणार आहे तर डायरेक्टली घेत होतं पण मी स्टेप बाय स्टेप एक स्टेप स्किप केली नाही. E bar dot ds bar E bar dot ds bar E ds cos theta theta 0 आहे cos 0 1 E ds into 1 is E ds. आता total flux passing through area 1 total flux passing through area 1 कसं मिळेल phi 1 काढावं लागेल. अरे पुस्तक पडलं चिची. ओके इथपर्यंत आलं. चला पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. क्लिअर इथपर्यंत. ओके चला हे Q इज इक्वल टू काय आलं सिग्मा हे लिहून घेऊ आपण. Q इज इक्वल टू सिग्मा इंटू 8. ओके बाकीचेच काही नाही घेणार आपल्याला. चला आता बघा ओके चला आता बघा टोटल फ्लक्स थ्रू एरिया 1 म्हणजे phi 1 इज इक्वल टू म्हणजे एरिया 1 मधून जाणारा टोटल फ्लक्स काय इंटिग्रल ओव्हर क्लोज्ड सरफेस ऑफ E ds बरोबर आहे E ds. आता इलेक्ट्रिक फील्ड तर इलेक्ट्रिक फील्ड प्लेन शीट मध्ये आहे इलेक्ट्रिक फील्ड ऍट डिस्टन्स r काय असेल सेम असेल. इलेक्ट्रिक फील्ड ऍट डिस्टन्स r काय असेल सेम असेल. बघा नाही सर्क्युलर डिस्क आहे पण काय इथं काय व्हायला लागले सर्क्युलर डिस्क कट केल्यासारखं व्हायला लागली त्याच्यामुळे ही युनिफॉर्मली चार्ज आहे म्हणजे ऍट डिस्टन्स r इलेक्ट्रिक फील्ड कशी असेल सेम असेल ना. चार्ज डेन्सिटी युनिफॉर्म आहे म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड कशी असते कॉन्स्टंट असते. ऍट डिस्टन्स r इलेक्ट्रिक फील्ड कॉन्स्टंट असते म्हणून काय होईल बघा इलेक्ट्रिक फील्ड is constant and directed away from plane sheet म्हणजे constant important काय constant आहे. hence phi 1 is equal to काय होईल E into integral ds इंटिग्रल काय ds ठीक आहे. इंटिग्रल काय आले ds इंटिग्रल ds म्हणजे E इंटू एरिया यस टोटल एरिया जो काय असेल तो असेल ठीक आहे. इथे काढला तर एरिया हा येईल पाय ठीक आहे. या सिलेंडरचा एरिया सिलेंडरच्या रेडियसवर असेल डिपेंड करेल सिलेंडरचे रेडियसवर. सिलेंडरची रेडियस जर कॅपिटल R घेतली आपण तर पाय r स्क्वेअर येईल तर काय पाय r स्क्वेअर येईल ठीक आहे. तर phi 1 काय आलं phi 1 आलं E इंटू यस. सिमिलरली phi 2 पण किती येईल phi 2 पण काय होईल सेम येईल E इंटू यस बरोबर आहे कारण हे दोन्ही फेसेस कसे आहेत इक्वल आहेत. सिलेंडर आहे ना सिलेंडरचे दोन्ही फ्लॅट फेसेसचा एरिया काय असतो सेम असतो म्हणजे याच्यामधून जेवढा फ्लक्स पास होईल तेवढाच एरिया 1 मधून पण पास होईल. phi 1 is equal to phi 2 is equal to E असेल. hence total flux passing through Gaussian surface is phi is equal to phi 1 मस्त लिहिते मोठे मस्त phi is equal to phi 1 plus phi 2 plus phi 3 बरोबर आहे. आता बघा phi 1 किती आहे E into S आहे phi 2 किती आहे E into S आहे आणि phi 3 किती आहे 0 आहे. कर्व्ड सरफेस एरिया मधून जाणारा फ्लक्स किती होतो 0 और हम बन गए आज के हीरो. बघा ES 2 times ES हीरो कसं काय सर डेरिवेशन तर शिकवायला लागलात कुठं डायलॉग कुठं स्टंट मारायला लागला. तुम क्या जानो बाबू डेरिवेशन लेना भी स्टंट मारने जितना ही डिफिकल्ट काम है. चला बघा डायलॉग मारा ना मास्तर. बघा phi किती आला phi आला 2ES phi किती आला 2ES phi is equal to 2ES. हे झालं एक इक्वेशन ठीक आहे. आपण एरियाला S घेतले का इथं ठीक आहे. S घेतले काय प्रॉब्लेम नाही. S घेतलं एरियाला मी इथं काय म्हणले S म्हणले तुम्ही A पण म्हणू शकता पुस्तकात A म्हणले ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. आता बघा बाय गॉस लॉ आता गॉसियन सरफेस वापरून आपण फ्लक्स काढलं होतं. आता बाय गॉस लॉ काढायचं. गॉस लॉ काय सांगतोय फ्लक्स थ्रू क्लोज्ड सरफेस एरिया म्हणजे फ्लक्स थ्रू दिस सिलेंडर विल बी इक्वल टू टोटल चार्ज इनसाइड द सिलेंडर. इनसाइड द सिलेंडर चार्ज किती समजा Q आहे. इनसाइड सिलेंडर चार्ज किती समजा
क्यू आहे, क्यू डिवाइड बाय क्यू इनसाइड, क्यू इनसाइड डिवाइडेड बाय एप्सिलॉन नॉट डिवाइड बाय एप्सिलॉन नॉट. याला इक्वेशन नंबर 2 म्हणलं, याला इक्वेशन नंबर 2 म्हणलं. तर काय फ्रॉम इक्वेशन्स 1 and 2, फ्रॉम इक्वेशन्स 1 and 2 काय होईल? फाय दोन्ही सेम आहे. फ्लक्स थ्रू दिस गॉसियन सरफेसेस काढले हे पण, आणि हे पण फ्लक्स थ्रू गॉसियन सरफेसेस आहे. मग फाय सेम आहे, दोन्ही फाय एकाच क्लोज्ड सरफेस मधून जाणारा फ्लक्स आहे. म्हणजे हे लेफ्ट हँड साइड सेम आहे, म्हणजे राइट हँड साइड सेम पाहिजे. म्हणजे 2es इज इक्वल टू q अपॉन एप्सिलॉन नॉट, q डिवाइड बाय एप्सिलॉन नॉट. आता हे e इकडे घेतलं, सॉरी बघा, हेन्स e इज इक्वल टू काय लो 1/2s into q अपॉन एप्सिलॉन नॉट. बरोबर आहे, q अपॉन एप्सिलॉन नॉट. पण q काय हो, q बघा, q काय होतं? सिग्मा a, सरफेस चार्ज डेन्सिटी इनटू एरिया. म्हणजे qa सॉरी a म्हणले का, एरियाला a म्हणा किंवा s म्हणा, काय प्रॉब्लेम नाही. पण आपण इथं s म्हणलो ना, पण काय करा, एरियाला इथंच काय करा, एरियाला s म्हणा. ठीक आहे, एरियाला s म्हणा, सरफेस एरिया s. ओके, म्हणजे काय होईल, बरोबर आहे सगळं. म्हणजे आता हे इथं काय होईल, 1/2s इंटू q काय, सिग्मा इंटू s, सिग्मा इंटू s डिवाइडेड बाय एप्सिलॉन नॉट. दिस s will get cancel, hence e is equal to काय, सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन नॉट, सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन नॉट. दिस इज द इलेक्ट्रिक field intensity at a distance r from the plane sheet. And very interestingly, this electric field is independent of this distance r from the plane sheet. हा, मग इतकं कशाला इतकं डेरिव्हेशन कशाला केलं सर? डिपेंडन्स नव्हती तर. हा, पण ते करावं लागतं बाळा तू. ठीक आहे, बघा, E इज इक्वल टू सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन नॉट. सिग्मा काय, व्हॉट इज सिग्मा? सिग्मा इज सरफेस चार्ज डेन्सिटी and epsilon naught is permittivity of free space. 8.85 × 10⁻12. Okay, unit तुमचं तुम्ही काढून घ्या. E is equal to sigma upon 2 epsilon naught. Epsilon naught unit माहिती आहे ना, कळा. F is equal to 1/4 pi epsilon naught into q1 q2 by r square. हां, त्याच्यावर युनिट काढावा. हां, E is equal to काय आलं, sigma upon 2 epsilon naught where sigma is surface charge density. याच्यावरून काय आलं, याच्यावर इम्पॉर्टंट, हां बघा, पहिल्यांदा इथपर्यंत घेऊन घ्या. Pause the video and note it down. दिलं, चला. आता याच्यावरून इम्पॉर्टंट काय आलं, इम्पॉर्टंट याच्यावरून कन्क्लुजन हे निघालं, इलेक्ट्रिक फील्ड. ल्या कन्क्लुजन, इम्पॉर्टंट कन्क्लुजन काय निघालं, कन्क्लुजन हे निघालं, इलेक्ट्रिक फील्ड. ल्या कन्क्लुजन काय निघालं, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू uniformly charged infinite plane sheet is independent of distance from the sheet. It depends upon sigma. किंवा सरळ E is directly proportional to sigma and E is inversely proportional to epsilon naught किंवा epsilon. ठीक आहे, E is inversely proportional to sigma म्हणा, बस झालं. आणि inversely proportional to sigma naught म्हणा, epsilon naught म्हणायची कधी गरज पडली, epsilon naught च्या ठिकाणी काय होईल, ठीक आहे, epsilon naught कन्फ्युजन नकोस. E is equal to sigma upon 2 epsilon naught. E is directly proportional to sigma. म्हणजे याची सरफेस चार्ज डेन्सिटी जेवढी जास्त असेल,
जेवढी जास्त असेल तेवढी ॲट अ डिस्टन्स आर इलेक्ट्रिक फील्ड काय असेल जास्त असेल. आणि डायरेक्शन कशी असेल इलेक्ट्रिक फील्डची, डायरेक्शन कशी असेल, डायरेक्शन जर चार्ज पॉझिटिव्ह असेल तर अवे फ्रॉम शीट आणि जर चार्ज निगेटिव्ह असेल तर टुवर्ड्स शीट. ठीक आहे. द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड या द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड the direction of electric field is towards sheet if sigma is positive and if sigma is towards stimulus, if sigma is negative and away from sheet if sigma is positive, that is if the charge positive असेल तर इलेक्ट्रिक फील्ड हवे असेल, जर चार्ज निगेटिव्ह असेल तर इलेक्ट्रिक फील्ड टुवर्ड्स शीट असेल, दोन्हीकडून. ठीक आहे. तर ही झाली इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज इनफायनाइट प्लेन शीट सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन नॉट. ओके. याच्यावरचं एक सिंपल एक्झाम्पल बघू आणि हे लेक्चरला कन्क्लूड करू. ओके. चला पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. चला एक छोटूसा प्रॉब्लेम आहे, छोटूसा. चला एक लेक्चर संपले. ओके. चला द चार्ज पर युनिट एरिया ऑफ अ लार्ज फ्लॅट शीट ऑफ चार्ज इज 3 मायक्रोकुलम पर मीटर स्क्वेअर. म्हणजे सिग्मा दिलेला आहे 3 मायक्रोकुलम पर मीटर स्क्वेअर म्हणजे 3 × 10⁻⁻6 कुलम पर मीटर स्क्वेअर. ही दिलेली आहे सरफेस चार्ज डेन्सिटी. ओके. Calculate the electric field intensity at a point just near the surface. सरफेस पासून जवळच्या पॉइंटसाठी सरफेस चार्ज डेन्सिटी दिलेली आहे. मेजर्ड फ्रॉम इट्स मिड पॉइंट. सरफेस पासून जर जवळ खूप दूर जर गेलात ना तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी हे डिक्रीज होणारच आहे, पण सरफेसच्या जवळपास, कारण शीट कशी आहे इनफायनाइट आहे, त्याच्यामुळं जे डिस्टन्स घ्यायला लागलो आपण ते डिस्टन्स कसं आहे, डिस्टन्स जवळपास त्या इनफायनाइटली शीट आहे. शीट मोठी असल्यामुळे जे डिस्टन्स आहे ते स्मॉल असणार आहे. कळलं लागले. शीट मोठी आहे म्हणून या डिस्टन्सचा फरक पडत नाहीये. शीट जर छोटी असेल तर डिस्टन्सचा फरक लगेच दिसेल. शीट मोठी असल्यामुळे डिस्टन्सचा फरक लगेच दिसत नाही आणि म्हणून आपण डिस्टन्सवर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी डिपेंड नाही असं म्हणतो. ओके. हा हे फील घ्या. आता बघा ई विचारलंय आपल्याला. ई इज इक्वल टू काय असतंय, सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन नॉट. सिग्मा किती आहे 3 × 10⁻⁶ आणि 2 एप्सिलॉन नॉट किती आहे 8.85 × 10⁻⁻12. हे कशामध्ये असतंय, हे कूलम पर मीटर स्क्वेअर मध्ये असते. हे कशामध्ये असते, हे कशामध्ये असतं एप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू. हे कशामध्ये असतं कूलम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर बघा हे डिनॉमिनेटर कॅन्सल झाला. हे न्यूटन वर गेले, एक कूलम कॅन्सल झालं म्हणजे शिल्लक काय झालं न्यूटन पर कूलम. इलेक्ट्रिक फील्ड त्याच्यामध्ये आले न्यूटन पर कूलम मध्ये. 3 बेकवे एक उरला पॉईंट दिला 10 झाले, बे म्हणजे 10. मग आता हे किती आलं बघा, हे 1.5 × 10⁻⁻6 डिवाइडेड बाय 8.85 × 10⁻12. हे -12 वर गेले. हे काय कशामध्ये आले, हे न्यूटन पर कूलम मध्ये आलं. आता याला कॅल्क्युलेशन्स करा. हे पॉईंट काढून टाका, समजा पॉईंट काढून टाकू. वर किती 150 खाली 885 होती. हे झाले 150 खाली झाले 885 आणि हे झालं 10⁻6 न्यूटन पर कूलम. 150 काय करू 15 आहे 150 15 त्रिक सॉरी 15 1 15 15 5 75 आणि हे उरले किती उरले 13 135 15 9 75 सॉरी 15 9 35. ठीक आहे. हे आलं हे 59 आलं. जवळपास आपण याला 60 ग्रेड धरू. ठीक आहे. 10/60 रफली आपण 10/59 ला 60 ग्रेड धरलं × 10⁻6 हे आलं न्यूटन पर कूलम. तर हे कॅन्सल. हे किती लागले, हे आलं 0. किती आले 10 झाले. 1 किती उरले 4 उरले. ठीक आहे. 4 उरले 40 झाले. 6 36 36 परत किती उरले 4 6 अँड सो ऑन. ठीक आहे. असं व्हायला लागले × 10⁻6 न्यूटन पर कूलम. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड किती लागली, हेन्स इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू हे आली 1.66 1.67 म्हणू × 10⁻, हे किती लागले 5 × 10⁻5 न्यूटन पर कूलम. This is the value of electric field near the surface of flat
plain sheet, large plain sheet having surface charge density 3 microcoulomb per meter square. कळलं? ओके, चला pause the video and note it down. कळलं का? बस सिग्मा दिला तो 3 मायक्रोकुलम, 3 into मायक्रो म्हणजे 10 to the power -6 कुलम per meter square. सरफेस इलेक्ट्रिक फील्ड काय असते सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन नॉट. सिग्माची व्हॅल्यू ठेवली 3 into 10 to the power -6, 2 ला 2 एप्सिलॉन नॉट काय असतं 8.85 10 to the power -12 कुलम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर. हे कुलम हे सरफेस चार्ज डेन्सिटी मध्ये असते कुलम पर मीटर स्क्वेअर मध्ये. हे मीटर स्क्वेअर कॅन्सल, कुलम मधला एक कुलम किती कॅन्सल, न्यूटन डिनॉमिनेटर आहे वर गेला न्यूटन पर कुलम. आता हे 2 ने 3 ला डिवाइड केलं 1.5 आलं. हे पॉइंट काढून टाकला 150 भागिले 885 आलं. 15 150 आणि 15 अधिक 75 आणि 75 मातीस 75 गेले किती उरले 13 उरले. 13 वर 5 35 135 झाले. 15 35 झाले. हे 59 ला काय झालं 60 भेटलं 0 कटले 1/6 ते आलं 0.166 into 10 to the power 6 कारण हे 10 to the power -12 वर गेले प्लस 12 झाले 12 म्हणून 6 गेले 6 गेले आणि हे 0.166 into 10 to the power 6 आलं. मग हे पॉइंट 1 ने शिफ्ट केले उजवीकडे तर हे 1 ने कमी होईल. तर काय झालं 1.67 into हे 66 आहे ना म्हणून 1 ने काय केलं 7 इला 6 1 ने वाढवला कारण पुढे काय 5 पेक्षा मोठा आले मग 1.67 into 10 to the power 5 न्यूटन पर कूलम. So this is the electric field and near the surface of large sheet having surface charge density 3 microcoulomb per meter square. चला pause the video and note it down. ओके, तर इथं इलेक्ट्रिक चार्जेस आणि फील्ड्स हा चॅप्टर संपतो. तसं बोर्डामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा चॅप्टर संपत नाही पण एनसीईआरटी नुसार इलेक्ट्रिक चार्जेस अँड फील्ड्स हा पॉइंट संपला. एनसीईआरटी नुसार आता नेक्स्ट चॅप्टर जो आहे तो इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल अँड कॅपॅसिटन्स स्टार्ट होईल. बोर्डमध्ये तो चॅप्टर एकच चॅप्टर म्हणून दिलेला आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एनसीईआरटी नुसार नेक्स्ट चॅप्टर चालू करू. बोर्ड नुसार चॅप्टर तोच राहील. ओके, चला अभ्यास करत राहा. काय अडचण असेल तो विचारत राहा. ऑल द बेस्ट.